महोदयांनी लेखी आणि तोंडी पण विस्तारित जरी उत्तर दिलेलं असलं बरीच नाव आहे तरी देखील अध्यक्ष महोदय सर ज्यांची नाव आहे त्यांना सर्वांना जी तुम्ही आकडेवारी दिलेली आहे अध्यक्ष महोदय ही अतिशय वाईट परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. मग ती संरक्षण भिंती किती शाळांना आहे, किती शाळांना CCTV आहे, किती शाळांना तुमचं इंटरनेटची फॅसिलिटी आहे, किती शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. ही अत्यंत दारुण परिस्थिती या सगळ्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय दिसते. एक तर आपण अशैक्षणिक कामं या शिक्षकांची कमी करायला पाहिजे, ती आपण करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक तर अशैक्षणिक कामामध्येच व्यस्त आहेत. आणि दुसरीकडे आपण म्हणणार की पटसंख्या कमी झाली आहे, दुसऱ्या शाळा आतमध्ये आल्या आहेत, इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलं जायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे गंभीरपणे महाराष्ट्रासारखा हा जे पुरोगामी राज्य आहे ते गंभीरपणे याच्यामध्ये आपण नेमकं काय करणार. कारण ही आकडेवारी तर अतिशय गंभीर आहे, चिंताजनक आहे. ही काही तुम्ही दिलेली आहे, ही मुलं कशी पुढे येणार आणि त्याच्यामुळे एक पूर्ण राज्यव्यापी ठोस असा कार्यक्रम आपण करणार का. आणि ही जी अशैक्षणिक कामं आहेत शिक्षकांची ती पूर्णपणे बंद करणार का. अध्यक्ष महोदय, विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातला एक ठोस कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते. जिथपर्यंत शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचा विषय आहे तर अध्यक्ष महोदय यापूर्वी जवळपास 15-16 समित्या असायच्या आणि त्या प्रत्येक समितीची माहिती त्या शाळेला दर महिन्याला 3 महिन्याला शासनाला द्यावी लागायची. त्या 14-15 समित्यांचं एकत्रीकरण करून आता फक्त 4 समित्या त्याचा मूळ गाभा तसाच ठेवून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशैक्षणिक कामं इतरही कशी कमी करता येतील, वारंवार माहिती देण्याच्या ऐवजी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माहितीचा शनिवार म्हणजे ज्या दिवशी दप्तरमुक्त शाळा असते त्याच दिवशी फक्त शासनाला माहिती देता येईल का याचाही शासन त्या ठिकाणी विचार करतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जे काही CSC सेंटर आहेत त्या सेंटरच्या माध्यमातून ती माहिती शासनापर्यंत देता येईल का याचा पण शासन त्या ठिकाणी विचार करतोय. आणि म्हणून आपण आपल्यास माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये साधारणपणे 15,000 पेक्षा जास्ती शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे संपन्न झाली आहे. आणि येणाऱ्याही काळामध्ये आता जी काही मागणी नोंदवण्यात आली आहे त्या पद्धतीने शिक्षण भरती केली जाते. या शिक्षक भरतीमध्ये होत असताना कला क्रीडाचेही शिक्षक आपण त्या ठिकाणी भरतीमध्ये